मी आपलं किचन दाखवते शोध वृद्धाश्रमाचं। हे मशीन आहे ना, हे मशीन बंद पडलं कारण बोरला पाणी नसल्यामुळं इकडं नाहीतर हंडा लावायचो आम्ही आणि वरती आपल्याला प्यायला पाणी इकडून मिळायचं। पण काय करावं, बोरला पाणी नसल्यामुळं हे तर आता बंदच आहे, 2-3 महिने झालं। आणि हे बेसिन, हे किचन छोटंसं सगळं, इकडं सगळी भांडी लावलेली आहेत, जे लागतात ते आपल्याला रोजचे सगळी भांडी इकडं आहेत। ही मांडणी इकडं, हा फ्रीज आहे आपला इकडं, हे खाली लागणारे आपलं काही साहित्य ठेवलेलं आहे, मसाले साखरेचं वगैरे इकडं, भांड्याचं टोपलं वगैरे, पाण्याच्या बॉटल इकडं ठेवलेल्या आहेत। असंच आता वत्सला आजीकडे जाऊ। हे एवढं किचन आहे आपल्या शोध वृद्धाश्रमाचं। आणि आपण जेवढं जमेल तेवढं स्वच्छता ठेवायचं काम करतो, कारण माशा इकडं गुराळा असल्यामुळे खूपच असतात बाबा, उसामुळे माशांचं खूप आहे इकडं। आणि ताई काय करताय तिकडं? हिरवीगार मिरच्या तोडते, हिरव्यागार मिरच्या तोडते। आणि इकडं मृदुला आजी लसूण हे सोलते, लसूण सोलताय। प्रत्येकाने काम वाटून घेतलेलं आहे। आणि हे कधीची तयारी आहे तुमची? उद्याची तयारी। मग बरी आहेत का मिरच्या? छान आहेत का? डोळ्याला हात लावू नका मिरच्या काढून झाल्यावर देठ। हा, नाकाला पिकाला हात लाव चाल। कसं होईल मग? आग होईल, आग होईल। मग काय तर काय चाललंय मग? हा, आज पावसाचं वातावरण होतं पण पाऊस नाही आला। पडलाय पण काय सांगता येत नाही, आता नाही पडला तर नंतर पडेल, पण पडेल, आज ऊनच नाही, आज दिवसभर ऊन नव्हतं कसलंच, माहिती का? काय चाललंय, काय चाललंय दोघींचं? आज जवळ आली नाही, हा, नाही तर रोज नाही दुखती बघून आम्हाला। का बर? तिला का राग येतं काय माहित आहे बायला, माझ्या राग येत तिला दे। लयच लसू लाड करून गेलेस तू। मी नाही करणार आता आजपासून लाडा। मी म्हातारी सारखी सांभाळती, गप म्हणते दुसरं बाय बोलू का, आपल्या मॅडम माहिती आहे लुसू काय म्हणते, काय बघ काय म्हणते ते बघ। भामा, माझं प्रेम तिला द्यायलेस? हा, तुम्ही बी देताय, हम्म, तुम्ही बी द्या, मी बी देते, पण तू माझ्या वाट्याचं तिला देतेस। मग हा, माझ्यावर कमी प्रेम करणार आता तू? नाही, माझं प्रेम पण लुसूला देते। तसं नाही होणार काय कधी। लुसू, भामा माझी आहे। भामा कुणाची आहे ग तू? आम्ही दोघी बी तुमचंच आहे। हा, आम्ही दोघी पण तुमचंच आहे, काय दुसरी बी तुमचीच आहे, बामा बी तुमचीच आहे। जुली तिकडं खुर्चीवर बसून चाललंय। तिथं लय आगाव आहे, हा, लय आगाव आहे तिथं। चल ग भामा, उठ, चल चल, जाऊ का मी? चला चला जाऊ का? चला, चल चल चल, जाते मी, हा? तू बस, हा चल। बस तू वर काय, मग मी चालली आता वर चालली, मग बस आता तू। हे इकडं रुबाब येणं काय आणि हिसक्यानं बसणं काय? काय झालं का कुंभार? मग का अशी हिसक्याने बसलीस? कुणाला बांधलं? चोपली बसली, मंगल मावशी बसली, मंगल मावशी बसली। हा, हा का? कुठं बसलेत? खाटापाशी का? खेळते आपली। आता असं झालेलं आहे, वरतीच जाऊन बघूया आपण काय चाललंय आणि कशाला ठेवून आले म्हणून सांगते ही। जाऊया आपण वरतीच। झालं काय का असं ना, पण हे आमच्यात आहे। हा, रात्रीला पण दूध पाजवायचं। तर ह्या पिल्लाचं सांगायचं म्हणजे, हे इकडं वस्तुडी कामगार आहेत, त्यांच्याकडे आधीच कुत्रे, त्या कुत्र्याला हे करत नाहीत। आणि ह्या मांजराला इथं लागले, इथं लागले, कोणीतरी रस्त्यावर त्यांच्या दारात सोडून गेलं। मी म्हटलं तिकडं खूप मोठे मोठे कुत्रे असतात, आपल्या संस्थेच्या समोरच
तर मला नाही बघूशी वाटत. खूप लहान आहे हे पिल्लू. ती कसंही करत होते. मग मी म्हटलं ते मांजराचं पिल्लू इकडं द्या, त्याच्या जीवाचे हाल नका करू. त्याला लागलेलं पण आहे पायाला. आता रोहित बघितलाय, गोळ्या औषध पण करतो तो. इथं आहे डॉगचा आहे. पाय एक त्याचा अजिबात चालायला जमत नाही. इकडं इथं लागले त्याला. हे दिसते का इथं? इथं लागले. हा मग किती लहान जीव आहे ती. हा? किती बारीक जीव आहे ती. मग किती मांजरं झाले मंगलमावशी आता? 4. काय करायचं मग? सोडून द्यायचं का बाहेर? हा नको. हा त्याचा शेर आहे इथं तवर राहील. तुम्ही सगळ्यांनी त्याची काळजी घ्यायची. हा हा ते काय असू दे ग, पण त्याचं आहे आपल्याकडे येणं आणि ते आलंय. मंगलमावशी, त्या मांजराला कसं पांढऱ्या सांभाळलं होतं तू डुग्याला, तसं याला सांभाळायचं. हा लय लक्ष ठेवती मंगलमावशी. हा का लंगाय लागले ते, लंगाय लागले माहितीये का? त्याला का बांधलं माहितीये का आम्ही? कुणाच्या तर पायाखाली आणि जुलीवरती असते आता, आणि जुली नाही तर भुकून त्याला काहीतरी करायची म्हणून बांधले. आणि कांदे वगैरे आहेत तर मांजरांना नाही कळत ते कांद्यामध्ये वगैरे शी करल म्हणून आम्ही बांधले ढिल्ल ढिल्ल त्याला. हा आणि इथं सगळे आजी लोक जवळ बसलेले असतात, लक्ष ठेवतात. तर असं रस्त्यावर कुठं मांजरं कुणाकडं कायच त्यांचं हे बेचव करत असतील तर मग मी हाल बघूनच मला लय हे होतं. मग मी आपल्यात जसं जमेल तसं आपण सांभाळता येईल म्हणून मी घेऊन येते. तर आता 4 मांजरं झालेत आपल्याकडं. आणि हेही मोठं होईल आणि जाईल त्याचं नशिबाने कुठं तरी. होय, पण आता त्याला सांभाळण्याची गरज आहे. ते खूप लहान आहे, खूप लहान आहे. तुम्ही पण जीव लावायचं. मग त्यांच्याकडेच होतं छकुले. त्यांच्याकडे आधीच ऑलरेडी ते मांजराला नीट व्यवस्थित कुत्र्याला बघत नाहीत आणि त्यांच्या दारात कोणीतरी आणून सोडून गेलं आणि ते लेकरं असे त्याच्या पायाला धरायले, तिकडं धरायलेत. ते मला बघवतच नव्हतं. मी मगाशी म्हटलं ते काय आवरडते तुमच्याकडे, तर म्हणे कोणीतरी आमच्या दारात आणून सोडून गेले. आपल्याच आश्रमाच्या पुढचं घर नाही का त्या दारात. मग म्हटलं ते पिल्लू बघू इकडं. म्हटलं अजिबात नाही म्हटलं, ते त्याला दूध लवकर आणत नाहीत. ह्याचे हाल नाही करायचे म्हटलं, ते बघू इकडं माझ्याकडं. मोठं झाल्यावर ते राहणार नाही, जाणार ते निघून. आहे का नाही? राहिलं तर राहिलं. आहे का नाही भंडारी? मुंगी असो कुणी असो, जीव देवानी घातलेला आहे. जीव हा महत्वाचा आहे. तो कशाचा आहे आणि कुणाचा आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त जीव आहे आणि तो वाचवला पाहिजे. जीव आहे तो. चिरट मुंगी असू दे छकुले, जीव आहे त्याच्यामध्ये. जीव देवानी घातलेला आत्मा आहे. मग तुम्ही बी तसाच जीव लावायचा सगळ्याला. मग लक्ष द्यायचं, त्याला मोठं करायचं, सांभाळायचं. त्याला हात लावलं केलं तर हात धुवायचे वगैरे सगळं करायचं. त्याला आंघोळ घालू, त्याची जखम बघू आपण उद्या अजून. दादा म्हणला एवढं काही मध्ये नाहीये जखम, थोडीशी वरती आहे. कोणीतरी बोक्याने त्याला पकडलेलं. हे बघ इकडं चाललंय ते बघ, लंगत लंगत. मंगलमावशी, नवीन दिसायला लागले ना घर? नवीन घर दिसतंय तुला? ये म्हणा मंगलमावशी. लगायला लागलं ग पलीकडच्या हाताने. हा ना, घे 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 आका, तू घे घे आका. हळूहळू आका, हळू. दाबायचं नसतं. मंगलमावशी नाही हात लावू देणार. मंगलमावशी हात नाही लावू देणार कुणालाच. तिला सांभाळते. तिला लय आवडतं मांजर आणि तीच उशाला घेऊन जवळ घेऊन सांभाळते ती. राधी थांब, ढिलं ढिलं बांधते तिनं बरोबर. अजून बी उशाला सास्तीच्या जवळच असते. नको नको हात लावू तू म्हणता. तिनं बरोबर तिच्यापाशी राहतं पण मांजर. हा
नाही तिनं लय सांभाळते अलगत उचलते हा म्हणूनच मी वरी म्हणते द्या जाऊ मंगल मावशीकडे नेऊन. पांढरं मांजर ना घड्याळ घातलंय बाबा. अरे देवा जेंटलमॅन. काय मग लाकेश कुताय घड्याल भांडारे दादाने घातले आणि तुला नाही दिलं कळत पण नाही. कळत नाही मला बघ आता माय काय खरं नाही. साहेब आहेत साहेब आमचे. हा बसणं ते बघा कसं आहे रुबाबदार. किती वाजले साहेब? साहेब किती वाजले? हा 8:15. सगळ्याला सांगायचं सकाळी उठल्यापासून टायमिंग. हा छान मस्त. छकुलीने दिलं का घड्याळ? पण ते लेडीजचं घड्याळ आहे मुलींचं. जेंट्स आहे. बरं ठीक आहे. काय आता लेडीज आणि जेंट्सच ओळखू ना तर काय आता सांगाव तुम्हाला. हा टायमिंग सांगत जावा सगळ्याला. काय संपलं तर? शेल संपलं तर बघू की पुन्हा टाकू. हा आंघोळ करताना काढत जावा. हा म्हणा जरा दिगंबरा दिगंबरा म्हणा. म्हणा दिगंबरा दिगंबरा. बसा इकडं. दिगंबरा